दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अखेर गुरुवारी रात्री ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली। त्यापूर्वी त्यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते। गुरुवारी त्यांची अगोदर 2 तास चौकशी झाली, यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। यापूर्वी ईडीने त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती। ही त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे। या कारवाईनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जोरदार प्रदर्शन केले। अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे। या प्रकरणी आज 22 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणातील सिवानी जिल्ह्यातील खेडा या गावामध्ये झाला। गोविंद राम आणि गीता देवी हे त्यांचे आईवडील। त्यांचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण हिस्सार येथील कॅम्पस स्कूलमध्ये आणि नंतर सोनीपतमधील होली चाइल्ड शाळेत झाले। ते 1985 मध्ये IIT JEE परीक्षा उत्तीर्ण झाले। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी IIT खडगपूर येथून पदवी घेतली आहे। 1989 मध्ये केजरीवाल जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये रुजू झाले। 1992 मध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी त्यांनी टाटा स्टीलला राम ठोकला होता।